जर तुम्हाला पण पुढे जाऊन डॉक्टर व्हायचंय, जर तुमचं पण टार्गेट आहे नीट 2025, तर व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर हार्दिक रायसोनी टार्गेट अकॅडमीच्या वतीने आपल्या सर्वांचे ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, नीट 2025 हो, बोलता बोलता या नीटचा सगळा स्कॅम सेटल झालेला आहे आणि आता आपण लागलेले पूर्ण जोशने, पूर्ण तयारीने नीट 2025 साठी. नीट 2025 ही एक्झाम खऱ्या अर्थात टफ असणार आहे. कोणीही प्रिडिक्ट नाही करू शकत असा रिझल्ट या नीट 2025 मध्ये येणार आहे. का बरं? कारण रिझन तोच आहे, नीट 2024 मध्ये काही ना काहीतरी स्कॅम झालेला आणि हा स्कॅम झालेला आहे. याच्यामुळे मार्केटमध्ये रिपीटर्सची संख्या खूप वाढली आहे. तर जे फ्रेशर्स आहे, जे रिपीटर्स आहे, यांच्यामध्ये टफ कॉम्पिटिशन होणारच आहे. सीट्स तर तितक्या आहे, पण नंबर ऑफ स्टुडंट्स तर झपाट्याने वाढणार आहे. कारण ह्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल 2024 मध्ये 600 मार्क वाल्याला पण गव्हर्नमेंट कॉलेज नाही भेटत आहे आणि 600 मार्क पाडून एखाद्याची इच्छा होणार नाही खरंच प्रायव्हेट कॉलेजमध्ये सेटल होऊन जावं. म्हणून बरेचसे लोक रिपीट साठी येणार आहे. तर कॉम्पिटिशन खूप हाय असणार आहे. ह्या वर्षी पेपर सोपा झाला, सगळे इश्यूज झाले. पुढच्या वर्षी NTA आपल्यासाठी एक चांगला टफ पेपर आणणार आहे आणि यासाठी आपल्याला रेडी व्हायचंय. आता रेडी व्हायचंय तर अभ्यास कसं करायचंय, काय काय करायचंय, काय काय तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असायला हवी नीट 2025 साठी, ती आपण डिस्कस करणार आहोत. मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ऑगस्ट लास्ट पर्यंत तुमच्याकडे व्हिडिओ येऊन जाईल. म्हणजे तुम्ही सुरुवात करू शकता सप्टेंबर फर्स्ट वीक पासून तुम्हाला ऑन प्रायोरिटी जे काम करायचंय की तुमच्या प्रत्येक क्लासमध्ये तुम्ही जिथे शिकत असाल तुमचा 60 to 70%, माझा पर्सनली 80 to 90% सिलेबस संपलाय, पण तुम्ही ज्याही क्लासमध्ये असाल 60 to 70% तुमचा 12वीचा सिलेबस संपलेला असेल. जितकेही महत्वाचे चॅप्टर आहेत ते सगळे संपलेले असेल. काही थोडेसे चॅप्टर्स बाकी असेल ते पण माझ्या मते तरी लेस इम्पॉर्टन्स वाले असेल. तर ह्या पॉइंटला तुम्हाला जे करायचंय की फिजिक्स, केम, बायोलॉजी जे नवीन चॅप्टर करण्याचा जो टाइम आहे तो कमी करून द्या आणि स्टार्ट विथ रिव्हिजन. आणि जेव्हा मी बोलतो स्टार्ट विथ रिव्हिजन, तर रिव्हिजन कधीपासून करायची? 11वी पासून. 11th तुमच्या नीटच्या सिलेबसचा 40% वेटेज दिलेला 11वीला, जे की मॅक्सिमम लोक इग्नोर करता. आपल्याला वाटतं एखादा 11वीचा चॅप्टर केला आणि आपलं झालं, तर नाही दादू, नाही दीदी. लक्षात ठेवा, नीट मध्ये 11वीचं बऱ्यापैकी वेटेज आहे. सगळे चांगले चांगले महत्वाचे चॅप्टर 11वीत आहे. तर म्हणून इट्स हाय टाइम नाव. 1 सप्टेंबर पासून तुम्हाला तुमचं 11वीचं रिवाइज करायला लागायला लागणार. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 15 म्हणजे 3.5 महिने आहे तुमच्याकडे. या 3.5 महिन्यात तुम्हाला पूर्ण 11th प्लस 12th ऍटलिस्ट 2दा झालेलं पाहिजे. पूर्ण 11th प्लस 12th ऍटलिस्ट 2दा झालेलं पाहिजे. 11th वर भार द्या. 1 सप्टेंबर पासून 11th वाचायला सुरू करून द्या. अभ्यास करताना पॅटर्न लक्षात ठेवाल. मी ऑलरेडी MCQ ला व्हिडिओ मध्ये बोललोय की कधी अभ्यास कराल तर पहिले MCQ वाचा, मग थेरी बघा आणि परत मग फायनली MCQ सॉल्व्ह करा. हा पॅटर्न कराल तर तुमची मेमरी लाईफ लॉंग असणार आहे. तुम्ही लवकर विसरणार नाही. फक्त थेरी MCQ केली तर लवकर विसराल, पण MCQ थेरी MCQ केलं तर तुम्ही लवकर विसरणार नाही. MCQ कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, एकदा तो पण बघा. पण हा पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचाच आहे. नेक्स्ट 1 सप्टेंबर पासून तुम्ही रिव्हिजनला लागाल. मॅक्सिमम टाइम रिव्हिजन म्हणजे तुमच्या दिवसाचा 60% टाइम तरी मी सांगाल तुम्ही रिवाइज करा आणि 40% टाइम तुम्ही न्यू चॅप्टर वाचा. 60% रिव्हिजन, 40% न्यू चॅप्टर. हे करता करता जो सर्वात महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे की 1 सप्टेंबर पासून 1st to 10th सप्टेंबर दर 10 दिवसात एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला लर्न करायचं. म्हणजे तुम्हाला 2024 पासून चालू कराल तर 1 ते 10 सप्टेंबर 2024, मग 11 ते 20 सप्टेंबर 2023 असं करत करत जेव्हा तुम्ही डिसेंबर मध्ये याल, डिसेंबर मध्ये तुम्ही 2016 पर्यंत जे नीट जिथून सुरू झाली तिथपर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर तुमचे रिवाइज झालेले राहील. आणि हा पॅटर्न फॉलो करणं मस्ट आहे. जर खरंच तुम्हाला नीट मध्ये काही वेगळं करायचंय तर हे क्वेश्चन पेपर्स तुमचे झालेलेच पाहिजे मल्टिपल टाइम. तुम्ही एकदा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघा, गॅरंटीने सांगतो तुमच्या क्लासच्या टेस्ट मध्ये पण मार्क वाढायला सुरुवात होऊन जाईल. 2024, 23, 22, 21, 20, 19 हा पॅटर्न फॉलो करा. जास्तीत जास्त क्वेश्चन्स करा. क्वेश्चन्स करताना जे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, यू हॅव टू लर्न द क्वेश्चन्स. लर्न करा, वाचू नका.
वाचल्याने तुम्हाला मेमरी राहणार नाही, तुम्हाला ते पाठांतर करायचे. एक क्वेश्चन झाला, दुसरा करा, परत पहिले दोन, तिसरा करा, परत 1 2 3 लर्न करत चला. लर्न करताना तुम्हाला जे लक्षात ठेवायचंय, क्वेश्चन लर्न करायचंय, आन्सर लर्न करायचंय, ऑप्शन सुद्धा लर्न करायचे. कारण मी ऑलरेडी एका पार्ट मध्ये बोललेलो होतो तुम्हाला की ह्या वर्षीचा आन्सर म्हणजे पुढच्या वर्षीचा क्वेश्चन असू शकतो, तर याच्यावर भार द्या. हा पॅटर्न फॉलो करा. लर्न युअर क्वेश्चन्स, आन्सर्स ॲज वेल एज ऑप्शन्स. तुम्हाला काही अडचण येणार नाही. महत्वाचा टाइम कसे डिवाइड करायचे, प्रत्येक सब्जेक्टला किती वेटेज द्यायचंय. आज जो टाइम आहे 1 सप्टेंबर पासून मी जेव्हा बोलतो, तुम्हाला किमान दररोज 8 ते 10 तास पर डे अभ्यास करणं आहे, तरच तुम्ही नीट क्रॅक कराल. हे तर मी तुम्हाला सांगू शकतो. असं कोणताच व्यक्ती नाहीये जो नीट क्रॅक करेल 8 ते 10 तास अभ्यास न करता. तर लक्षात ठेवा, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी दिवसात 2 सब्जेक्ट. जर तुम्ही 4 तास फिजिक्स करताय, 4 तास केमिस्ट्री, 4 तास बॉटनी, 4 तास झुलॉजी, दिवसात 2 वेगवेगळे सब्जेक्ट ट्राय मारा. म्हणजे पहिल्या दिवशी जर फिजिक्स आणि बॉटनी करताय, पहिले 3 दिवस आठवड्यातले, तर पुढचे 3 दिवस आठवड्यातले केम आणि झू करा. आणि एक संडे जो राहील, संडेला टेस्ट आणि आराम. जितकं मी आयडियली सांगाल 3 तासाची टेस्ट द्या आणि मग दिवसभर झोपा काढा, टाइमपास करा, फ्री होऊन या, जेणेकरून परत मंडेला तुम्ही तरताजा राहाल अभ्यासासाठी. हा जर पॅटर्न तुम्ही फॉलो केला, किमान 8 ते 10 तास दररोज, दिवसात 2 सब्जेक्ट, आय गेस माझ्या तरी मते मोस्टली दिवाळीपर्यंत तुमचं मॅक्सिमम जितकंही टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे ते झालेले राहील. इथून पुढे लक्षात ठेवा, रिव्हिजन जास्त, न्यू टॉपिक कमी, बाकी काही अडचण येणार नाही. या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला अजून काही चेंजेस हवे असतील, तुम्हाला अजून काही मॉडिफिकेशन ची गरज असेल, तुमचा एखादा टॉपिक वीक असेल, तर मॅक्सिमम तुम्ही जो टाइम देऊ शकता तर तो आहे 15 ऑक्टोबर पर्यंत. 15 ऑक्टोबर पर्यंत तुमचा एखादा टॉपिक वीक आहे तर त्याला वेळ द्या. त्याच्यानंतर त्याला वेळ देऊ नका, त्याच्यावर डोकं लावू नका. असं समजायचं याच्यावर क्वेश्चन येणार नाही आणि सोडून द्या. कारण आपल्याकडे वेळ नाही, आपल्याकडे खूप मोठा सिलेबस पेंडिंग आहे रिव्हिजन साठी. जर तुम्ही एकाच टॉपिकवर डोकं खर्च कराल मग काय होणार नाही रे दादू. तर लक्षात ठेवा, 15 ऑक्टोबर पर्यंत तुमचा जो पण सब्जेक्ट वीक आहे त्याला एक्स्ट्रा टाइम देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट इक्वली डिवाइड करणं आहे त्यांच्या मार्क्सच्या वेटेजनुसार. या सगळ्या प्लॅन मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला काही अडचण असेल, तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. टार्गेट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे, एक्झाम पर्यंत, एक्झामच्या नंतर ऍडमिशन पर्यंत, आणि लाईफ लॉंग हा साथ आम्ही निभावणार आहोत. इथेच थांबतो हे बोलून. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. सी यू. बेस्ट ऑफ लक. काळजी घ्या स्वतःची.